हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आजच्या हा लेक्चर घेण्याचा मागचं उद्देश काय? तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी आणला आहे हा एक प्रॅक्टिस पेपर सेशन. या प्रॅक्टिस पेपर सेशन मध्ये मी तुम्हाला हा 3 आवर्सचा क्वेश्चन पेपर दिला आहे. हा 3 आवर्सचा क्वेश्चन पेपर मी तुम्हाला दिला आहे. हा आपल्या पीजीटेक अकॅडमीने बनवलेला क्वेश्चन पेपर आहे. ते 3 आवर्सचा तुम्हाला क्वेश्चन पेपर दिलेला आहे. तर 70 मार्काचा क्वेश्चन मी तुम्हाला बनविलेले आहेत. 70 मार्काचे क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. आणि आपला एमएसबीटी डिप्लोमाचा जो पॅटर्न आहे तोच पॅटर्न इथं फॉलो केलेला आहे. पहिल्यांदा 2 मार्काचे क्वेश्चन्स येत राहतात, पुन्हा 4 मार्काचे, पुन्हा 4 मार्काचे, आणि पुन्हा 4 मार्काचे, आणि पुन्हा 6 मार्काचे क्वेश्चन्स येतात. तर तो पॅटर्न फॉलो करून मी हा एक पेपर रेडी केलेला आहे. तर मित्रांनो, अशी माझी एक विनंती आहे, तुम्ही हा पेपर सॉल्व्ह करावा आणि तुमच्या मनानं टाइमर लावून 3 तासाचा टाइमर लावून तुम्ही हा पेपर सॉल्व्ह करावा. आणि यातले किती क्वेश्चन्स तुम्हाला जमत आहेत, किती मार्क तुम्हाला भेटत आहेत, यानुसार तुम्ही टाइम मॅनेजमेंटची सुद्धा प्रॅक्टिस करावा. खूप साऱ्या वेळेस काय होतं की तुम्हाला पेपर लिहिताना टाइमच भेटत नाही. पेपर खूप एखाद्या वेळेस खूप लेंदी पेपर येतो किंवा खूप अवघड पेपर येतो. तर त्यावेळेस तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट करताना काय, पहिले हे क्वेश्चन्स 10 मार्काचे क्वेश्चन्स कमीत कमी 15 मिनिटात होऊ द्या. 15 मिनिटं इथं होऊ द्या. 10 मार्काचे क्वेश्चन्सला तुम्ही 15 मिनिटं देऊन टाका. त्यानंतर तुम्ही काय करा, त्यानंतर तुम्ही जे 4 मार्काचे क्वेश्चन आहेत, या सेकंड क्वेश्चन मध्ये 4 मार्काचे जे क्वेश्चन आहेत त्यात 3 क्वेश्चन असतात. त्या 3 पैकी तुम्हाला किती करावं लागते? त्या 3 पैकी टोटल तुम्हाला 4 क्वेश्चन असते. त्यात 4 पैकी तुम्हाला कोणतेही 3 करायचे आहेत. कोणतेही 3, 4 पैकी कोणतेही 3 तुम्हाला करायचे. इथं मग 4 मार्काला एक क्वेश्चन, 12 मार्काचा हा झाला. 4 मार्काला एक क्वेश्चन येते. मग त्यापैकी कोणतेही 3 तिथे करायचे. इथं तुम्हाला अर्धा तास द्यायचा आहे. अर्ध्या तासात व्हायला पाहिजे. इथं तुम्हाला अर्धा तास द्यायचा आहे. आणि जास्तीत जास्त हे पण 4 मार्कासाठी जास्तीत जास्त तुम्हाला टाइम 6 मार्काच्या क्वेश्चनसाठी सोडायचा आहे. मित्रांनो, 6 मार्काच्या क्वेश्चनसाठी का सोडायचा म्हणत आहे मित्रांनो? कारण 6 मार्काचे क्वेश्चन्स हे लेंदी राहतात. हे पहा, परत चौथ्या क्वेश्चन मध्ये काय आहे, परत चौथे क्वेश्चन साठी 4 मार्कासाठीच आहेत. 4 मार्कासाठीचेच क्वेश्चन आहेत. याला सुद्धा तुम्ही काय करा, त्यातलाच टाइम काढू काय करा, त्यातलाच टाइम काढू 15-15 मिनिटं द्या. 15-15 मिनिटं तुम्ही ह्याला देऊ शकता, किंवा तुम्ही त्यापेक्षा जास्त सुद्धा टाइम या क्वेश्चन्सला देऊ शकता. फक्त यामध्ये एक्स्ट्रा काय झाले, चौथ्या क्वेश्चन मध्ये एक्स्ट्रा काय झाले, तर मित्रांनो 5 पैकी तुम्हाला किती सोडवायचे आहेत? इथं चौथ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे आहेत. 5 पैकी कोणतेही 3 सोडवायचे आहेत. आणि 3 सोडवायचे आहेत म्हणल्यावर तुम्ही ते 3 ॲक्युरेट सोडविले पाहिजेत. या 5 पैकी 3 कोणतेही तुम्हाला सोडविता आले पाहिजेत. ते सुद्धा 4 मार्काला येणार क्वेश्चन. आणि हे किती मार्काला येणार? हा 6 मार्काचा क्वेश्चन येणार. यामध्ये 3 पैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे. यामध्ये सुद्धा 3 पैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे आहेत. तर मित्रांनो, ह्यांना तुम्ही 1 तास द्या. माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही याला 1 आवर द्या. 1 आवर याला टाइम द्या. 1 तास या 2 क्वेश्चनला लास्टच्या ह्यांना 1 तास कंप्लीट टाइम द्या. तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाताना एक वॉच घेऊन जा. तुमच्यासोबत एक वॉच कंपल्सरी असली पाहिजे. त्या वॉचनुसार तुम्ही टाइम डिवाइड करा आणि पेपर तसा लिहित चला. मित्रांनो, जर तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलं तर तुमचा पेपर कंप्लीट होईल. नसता बरेचशा विद्यार्थ्यांच्या क्युरीज असतात, किंवा आम्हाला पेपर लिहिताना टाइमच भेटला नाही, किंवा आम्हाला टाइम पुरलाच नाही पेपर लिहिताना, पेपर खूप लेंदी होता, असे क्युरीज बक्कळ जणांचे असतात. तर शेवटी तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. 3 तासाचा पेपर तुम्ही एका जागी बसून लिहिणं होईल का तुमच्या ज्यानी, हे आलं पाहिजे तुम्हाला. तर आपल्या अकॅडमीने ते प्रॅक्टिस टेस्ट पेपर म्हणून तर बनविलं आहे. या पेपरचं नावच बनविलं आहे प्रॅक्टिस टेस्ट पेपर ऑफ सी लँग्वेज. 3 तासाचा आहे. कंपल्सरी एक्झामचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न नुसार मी हे केलेलं आहे. इथं 7 क्वेश्चन पैकी तुम्हाला कोणतेही 5 क्वेश्चन सोडवायचे. ते प्रत्येक एक क्वेश्चन 2 मार्कासाठी. एक्झाम एमएसबीटीच्या एक्झाम नुसार पॅटर्न मी ठरवलेला आहे. आणि पॅटर्न जो आहे तोच फॉलो केला आहे एमएसबीटीचा. तर आता जे एक तुमच्याकडे माझं
माझी विनंती हवी तर समजा, पण तुमच्याकडे एक काम आहे की 3 तास कंटिन्यू बसून हा एक्झाम पेपर सॉल्व्ह करा. यातले किती क्वेश्चन्स तुम्हाला येत आहेत पेपरवर लिहून बघा. पेपरवर लिहून तुम्ही सॉल्व्ह करा 3 तासात. यातले किती क्वेश्चन्स येत आहे, 3 तासात तुमचा क्वेश्चन पेपर कम्प्लीट होत आहे का, हा पॅटर्ननी. आणि तुम्हाला यात आपल्या सिलेबस मधलेच क्वेश्चन घेतले मी, असंही नाही किंवा काही एक्स्ट्रा घेतलेले आहेत म्हणून, पण सिलेबस मधलेच क्वेश्चन घेतलेले आहेत. तर तुम्हाला जर हे क्वेश्चन बी तुमचे रिवाइज होतील, हे क्वेश्चन जर रिवाइज झाले तर तुम्हाला त्याचा फायदा एक्झाम मध्ये सुद्धा होईल. किंवा हा क्वेश्चन 6 मार्काला पडू शकतो, असे असे प्रोग्राम पडू शकतात, असा असा क्वेश्चन लिहावं लागतंय, हे याने लक्षात होऊन जाईल. तुम्हाला हा पेपर मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो. हा पेपर मी तिथं व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतो. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, ती लिंक जॉईन करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ती लिंक जॉईन करा आणि नंतर मग तुम्हाला तो पेपर भेटून जाईल. होप की तुम्ही आपला आजचा लेक्चरचा मोठं तुम्हाला समजलं असेल की तुम्ही 3 तासात एवढा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं कम्प्लीट व्हावं तुमचा. आता टाइम मॅनेजमेंटवर पूर्ण लेक्चर आहे, टाइम मॅनेजमेंटसाठी घेतलेलं लेक्चर आहे तुमच्यासाठी. तर यामध्ये तुमचे IMP सुद्धा कव्हर होणार आहेत आणि टाइम सुद्धा कव्हर होणार आहे. होप की तुम्हाला समजत असेल. अशाच MSBTच्या कंटेंट, फ्री कंटेंटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला, अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर होप की तुमचा पेपर चांगला जावं मित्रांनो, आणि आपले सगळे IMP क्वेश्चन्स करून जा. त्याने पासिंग तर तुमची कम्प्लिटली निघणारच आहे, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. तरी पेपर सोपा येईल माझ्या माहितीस तर. पेपर सोपा येते कवा, जेव्हा तुम्ही प्रिपेअर चांगलं करता तेव्हा. मित्रांनो, प्रिपेअर फॉर वर्स्ट, प्रिपेअर फॉर वर्स्ट यू विल गेट बेस्ट. म्हणजे काय? प्रिपेअर फॉर वर्स्ट यू विल गेट बेस्ट म्हणजे काय? खराब से खराब कंडिशन मध्ये तुम्ही प्रिपेअर केलं पाहिजे. हा क्वेश्चन आता तुम्हाला वाटलं तर होतं का एक्झाम मध्ये येऊ शकेल म्हणून. डिफाईन साठी कोणता? ॲरेचा, ॲरे डिफाईन, मल्टी टर्नरी ऑपरेटर आणि ॲरे डिफाईनचा. पण मी इथं ते मुद्दामून घेतलेला आहे, कारण का तुम्हाला असेही क्वेश्चन्स बघायला भेटू शकतात. काही सांगता येत नाही, एक्झाम पेपरचा भरोसा येत नाही, किती अवघड काढतील, किती सोपा काढतील, त्यांच्या मनात आलं ते करतील. काही सांगता येत नाही, पेपरचा काही भरोसा नसतो. कुणी म्हणत असेल तुम्हाला आम्ही एवढ्या पैशात तुम्हाला पेपर घेऊन देईन, कुणी म्हणत असेल तर त्यावर विश्वास करू नका, ते तुम्हाला फसवाय बघत आहे मित्रांनो. आय होप तुम्हाला आजचं लेक्चरचं मोटिव्ह समजलं असेल. बाय बाय.